पडेल रे ओके करा 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 ज्या वेळेला आमदार होतो किंवा मंत्री होतो त्याला शपथ काय घेतो की ममत्व भाव आणि अपपर भाव मी ठेवणार नाही. म्हणजे येणारा माणूस कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, वर्गाचा, वर्णाचा आणि कुठल्या पक्षाचा आहे ही गोष्ट बघून जर काम केलं तर शपथीचं काय महत्व राहणार नाही. आणि म्हणून मनाशी प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे. भाई थोड़ा नीचे लो ना शाहिद भाई, थोड़ा नीचे लो। हाँ बस बस अरे ए हिलाओ मत, ए भाई ऐसे से रहो ना। नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आणि रायगड यांची संयुक्त या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेल्या घरांची प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे, एक्झिबिशन. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग सर्व सदनिका निर्मात्यांनी घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खरेदी करण्यासाठी लोक आलेली आहेत आणि या पुढच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी खरेदी करतील असा माझा विश्वास आहे. मी बघितलं की या ठिकाणी लोकांना चॉईस मिळणार. म्हणजे एखाद्या मोठ्याच गोल्ड सेंटरमध्ये गेल्यानंतर बघायला मिळतात किंवा खरेदी करायला, तशाच प्रकारच्या विविध प्रकारची घरं, म्हणजे ज्याच्यामध्ये 1 BHK पासून रॉ हाऊस, बँगलो अशा विविध आणि टावर मध्ये मॅक्झिमम 40 मजल्याच्या पण इमारती आहेत. आणि भविष्य काळामध्ये वाढणाऱ्या नवी मुंबई आणि महाराष्ट्र जे प्रगती पथावर आहे, जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही. तो घरं बांधताना सुद्धा थांबणार नाही. ती घरं पण बांधली जातील आणि घरं विकली जातील. लोकांचा आनंद सुद्धा द्विगुणित होईल आणि त्या सर्व गोष्टी आपण सगळेजण साक्षीदार आहोत. या गोष्टीचा मला आनंद आहे. दादा, जसं डेव्हलपमेंट होत आहे त्याच पद्धतीने घरांची निर्मिती होते, तोच दर्जा राखला जातोय, तर या बिल्डरांच्या योगदानाबद्दल आपलं काय मत आहे? बिल्डर लोकांचं योगदान मोठं आहे. आता बिल्डर लोकांनी खरं मला त्यांच्या अडचणीचं निवेदन द्यावं, जेणेकरून राज्य शासनाकडे म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे आणि अर्थमंत्री
अजितदादा पवार आणि आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी या सगळ्यांनाच यांच्या अडचणी दुःख सांगून यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल हा या ठिकाणी मी विश्वास देतो. ज्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन सुरू आहे रिडेव्हलपमेंट असो आणि अशाच प्रदूषणाच्या नियमावली ज्या आहेत त्या महापालिकेने जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आज स्टॉल देखील त्यांनी लावले त्यामध्ये 1,00,000 काय लावलं आहे? बाब अशी की कुठलीही निर्मिती होताना जनतेच्या जीविताचं कसल्याही प्रकारचं हानी होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे आणि महानगरपालिकेचे एडीटीपी केकान यांच्या नेतृत्वाखाली एक SOP त्या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे की जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही, जेणेकरून वॉटर पोल्युशन होणार नाही, त्याचबरोबर कुठल्याही हवेचं प्रदूषण होणार नाही. या सर्व गोष्टींसाठी काळजी घेतलेली आहे. ही गोष्ट चांगली आहे. शहराकरता राज्याकरता सुद्धा अशा प्रकारचे नियमावली तयार करणे गरजेचे आहे. थँक्यू.